तेजराज रवींद्र पाटील यांनी मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला टी शर्ट दिले आहे, त्यांचा आपण सत्कार करत आहोत. ओमकार पाटील यांच्या हस्ते आपण तेजराज यांचा जरूर सत्कार करतोय. ओमकार पाटील यांच्या हस्ते तेजराज यांचा जरूर सत्कार केला. एक चांगला व्यक्तिमत्व आपण पाहतोय, तेजराज पाटील आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते तेथे आपण पाहिलं तर आपण पाहतोय काले करोड रायडर्स या संघ आपण पाहतोय. प्रथम आपण पाहतोय फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीच्या मोर्चावर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय तो म्हणजे रुपेश म्हात्रे. चांगला चेंडू आपण पाहतोय, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढाय. तिथे आपण पाहिलंय क्षेत्ररक्षण जरूर तैनात आहे. एक चेंडूचा खेळ संपन्न झाला. आपण पाहिलंय पहिलाच चेंडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती रुपेश म्हात्रे, जो की आपण पाहिलंय एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याची ओळख आपण पाहतोय. एक चांगला खेळ आपण पाहतोय संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती आपण पाहतोय तर निलेश कार्लेकर. नक्कीच आपण पाहतोय मोठा फटका जरूर पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी चौकार. आलेले आहेत ते आपण कृपया घेऊन जायचं आहे. पाण्याची जार जर कोणाला पाण्याची व्यवस्था आहे तर पाण्याची जार आपण घेऊन जायचं आहे. कृपया सर्व संघांना विनंती आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा रुपेश म्हात्रे गोलंदाजीच्या मोर्चावर. चांगला चेंडू आपण पाहतोय, गोलवर टाकण्याचा जरूर प्रयत्न केलाय. बॅट चेंडूचा मात्र तितका संपर्क होत नाहीये. छोट्या स्वरूपात आपण पाहतोय 1 धाव फलकावर लागले. 6 धाव फलकावर लागलेत. आपण पाहतोय चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाले. चांगला खेळ आपण पाहतोय. अर्थात चांगला फटका आपण पाहतोय. परत क्षेत्ररक्षण तैनात मयूर जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहिलं तर आज फायनलचा दिवस आहे. अजूनही आपल्याला बक्षीस वितरण समारंभ असे बरेचसे कार्यक्रम आपले बाकी आहेत, त्यामुळे कोणताही वेळ दौडवायचा नाहीये. लवकरात लवकर आपण फलंदाज इथे टायमिंग लावलं मित्रांनो. 30 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती सुयोग पाटील आलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक यंगस्टर खेळाडू आहे, ज्यानं यंगस्टर मध्ये सुद्धा आपण आपल्या खेळीवरती प्रभावित केलंय. कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय गोलंदाज रुपेश म्हात्रे याचं चांगली कमबॅकिंग गोलंदाज आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाले. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा रुपेश म्हात्रे सज्ज होतोय. स्ट्रायकिंग वरती सुयोग पाटील. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळाले. डॉट बॉल आला. आपण पाहतोय चांगला खेळ आपण पाहतोय. गोलंदाज रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. चांगली खेळी आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. आपण पाहतोय चांगली खेळी आपण पाहिलं तर हा डॉट चेंडूचा इशारा आलाय. चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल गोलंदाज रुपेश म्हात्रे याचं. मित्रांनो अनुभवी खेळाडू आहे, चांगला अनुभव आहे. चांगली खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. 1 ओव्हरचा खेळ संपन्न झाल्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धाव फलकावर लागले. हॅलो पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय स्माईल सोनी स्पोर्ट्स हा संघ विजयी झाला आणि नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो अर्थात प्रशांत मोरे याला. तर मी विनंती करतो की ओमकार पाटील आपल्या शुभ हस्ते
सर तेजराज पाटील आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच एक सुंदर असं चषक आहे. जे चषक आपण पाहतोय कुमार अर्जुन वैभव राणे यांच्या माध्यमातून आलेला आहे आणि एक टी शर्ट आहे ते तेजराज पाटील यांच्याकडून सुद्धा आलेलं आहे. साई लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे मालक अर्थात तेजराज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे वितरित केला जाईल. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो अर्थात पहिल्या सामन्यामध्ये अतिशय दमदार अशी कामगिरी केली प्रशांत मोरे कर्णधार स्वतः संघाचा. प्रशांत मोरे अतिशय सुंदर खेळ आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. साई लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे मालक तेजराज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आणि एक सुंदर असं टी शर्ट, त्यानंतर कुमार अर्जुन वैभव राणे यांच्या माध्यमातून एक चषक सुद्धा आहे आणि सुरेश वाळंज यांच्याकडून सुद्धा आपण एक रोप देतोय प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला. तर नक्कीच एक दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे कुरुळ प्रीमियर लीग पर्व 8 ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते या मैदानावरती. त्यानंतर राजेंद्र गोंधळी यांच्यासाठी तेजराज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. त्यानंतर भूषण बिर्जे यांच्याकडून आपण पाहतो महेश पाटील आणि प्रशांत मोरे यांच्यासाठी सुद्धा आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण पाहतोय चालू असलेला सामना आपण पाहतोय तर कार्लेकल कुरुळ रायडर्स विरुद्ध आपण पाहिले तर एका बाजूला साई वॉरियर्स या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला ही लढत पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय चांगली सुरुवात आपण पाहिलंय तर दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. चांगला खेळ आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुयोग पाटील बाद झाले तर नवीन फलंदाज आपण पाहतोय तर प्रसाद म्हात्रे अर्थात पिंट्या आपण मैदानात पाहतोय. सुंदर फटका आपण पाहतो प्रसाद म्हात्रेच्या बॅट मधून. तत्पूर्वी एक विनंती असेल की अर्थात ही स्पर्धा आपण पाहिली तर अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. कुरुळ प्रीमियर लीग पर्व 8 आपण पाहतोय तर कुरुळचे ग्रामस्थ आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये येथे उपलब्ध आहे. तर त्यांना मी विनंती करतो की कृपया आपला मान हा स्टेज वरती आहे. तर जे मान्यवर आहेत कुरुळ ग्रामस्थ त्यांना मी विनंती करतो की आपण कृपया आपल्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. एक सुंदर असा आपण नक्कीच स्टेज उपलब्ध केलेला आहे. तर त्यांना विनंती असेल की सर्व ग्रामस्थ अर्थात मान्यवर जे ज्येष्ठ नागरिक असतील किंबहुना आपण पाहिलं तर नवोदित असतील त्या सर्वांना माझी विनंती असेल की आपण त्वरित आसनस्थ व्हायचं आहे स्टेजवरती. ओव्हर टू अभिजित. धन्यवाद. आपण पाहतोय चांगली सुरुवात आपण पाहिलंय तर प्रसाद म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या मोर्चावर आपण पाहिलंय षटक क्रमांक 2 दिवेश गलबटे खेळून आलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय दिवेशच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाले. कालच्या दिवशी नक्कीच आपण पाहतोय 2 चेंडू आणि 12 धावा धावफलकावर लागलाय. चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. कौतुक करावं लागेल गोलंदाज दिवेश गलबटे याचं. चांगली सुरुवात आपण पाहतोय. मोठा फटका आल्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅकिंग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. चांगला छेद आपण पाहतोय तितकाच चांगला एफर्ट जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण जरूर चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय प्रतीक पाटील याच्या माध्यमातून. चांगला खेळ आपण पाहतोय. 2 धावा आपण पाहिल्या तर सहजरित्या पूर्ण केल्यात. 14 धावा धावफलकावर लागल्यात आपण पाहिलं तर चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळालाय.
2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर चांगला खेळ आपल्याला दोन्ही संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. 2-14 आपण पाहतोय. स्ट्रायकिंगच्या बोर्डच्या वरती जर आपण पाहिले तर फलंदाज प्रसाद म्हात्रे ज्यांना आपण पाहिलंय तर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला काल 2 दिवसामध्ये जरूर पाहायला मिळाले. मोठे फटके खेळण्यासाठी त्याची ओळख त्याची ख्याती आपण पाहतोय. प्रसाद म्हात्रे जो मोठा खेळाडू आहे ज्यानं बऱ्याच टुर्नामेंट गाजवल्यात असा प्रसाद म्हात्रे आपण पाहतोय. स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती जरूर पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या मोर्चावर आपण पाहिले तर शुभम पाटील तैनात होतोय. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे याच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो कारण त्याच्याकडे असलेला क्लास त्याच्याकडे असलेली बॅटिंग क्षमता आपण पाहतोय. चांगले मोठे फटके खेळण्यासाठी तो ओळखला जातो. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती शुभम. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. आपण पाहतोय चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावा. पाटील याच्यावरती पूर्णपणे हल्लाबोल चढवलाय प्रसाद म्हात्रे याने. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू तितक्याच हलक्या हाताने चेंडूला जरूर खेळून काढलाय. सन्मानपूर्वक चेंडूला आपण पाहतोय खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव या चेंडूवरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिलं 25 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही काही चेंडूंचा खेळणं बाकी आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. तितकाच हलक्या हाताने चेंडूला जरूर खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली परंतु आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केले. चांगला खेळ आपण पाहतोय. तर कार्लेकर गुरु रायडर्स या संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात आपण पाहतोय. चांगला खेळ जरूर पाहायला मिळालाय. निलेश कार्लेकर आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला फटका जरूर पाहायला मिळालाय. क्षेत्रक्षक जरूर तैनात आहे परंतु सुरेख झेल दुर्वेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश तंगणकर आपण पाहतोय. ज्यानं कालच्या दिवसामध्ये एक मोठा फटका जरूर मारला होता. एक चांगली इनिंग त्यानं जरूर साकारली होती. गणेश तंगणकर आपण पाहतोय स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 1 to go आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील आपण पाहतोय शुभम पाटील तैनात होतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु कॅच आपण पाहतोय. गणेश तंगणकर आला आणि गेला काय बॅक टू द बॅक. पाहिलंय तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहतोय चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे.
चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहिलंय तर रुपेश म्हात्रे ज्यानं पहिल्या ओव्हर आपण पाहिलं तर सुरेख प्रकारे गोलंदाजी केली होती. चांगला चेंडू, कौतुक करावं लागेल रुपेश म्हात्रे याचं. मित्रांनो, एक अनुभवी खेळाडू आहे रुपेश म्हात्रे, कारण आपल्याकडे असलेला क्लास आपण पाहतोय, त्याच्याकडे असलेले गोलंदाजीची टप्पे, अचूक टप्पा आणि अचूक मारा, याच प्रकारे त्याच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी जरूर पाहायला मिळाले. स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर प्रसाद म्हात्रे, कौतुक करावं लागेल प्रसाद याचं सुद्धा, कारण त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठे फटके जरूर पाहायला मिळाले. रिव्हर्स अटेम्प्ट, नक्कीच चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. अवीस धावांवर वैयक्तिक पिंट्याचे खेळ आपल्याला सर्व पाहायला मिळाले. चांगला खेळ आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे अर्थात पिंट्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. आता मात्र कुठेतरी आपण पाहिलंय तर रुपेश मात्र बॅकफुटला गेलेला जरूर पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय खोलीवर टाकण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या निचूटमध्ये इतका संपर्क होत नाहीये. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केले. दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला चेंडू, फसवा चेंडू आपण पाहतो. बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. रुपेश मात्रच खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. अजूनही जर आपण पाहिलं तरी चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि या 2 चेंडूमध्ये 3 धावा आपल्याला नक्कीच कंप्लीट करायच्या आहेत. कार्लेकर करोड या संघाला आपण पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हर आहे. या 2 बॉलमध्ये 3 धावा आपल्याला जरूर कंप्लीट करायच्या आहेत. चांगला चेंडू, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. कौतुक करावं लागेल गोलंदाज रुपेश म्हात्रे याचं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर रुपेश म्हात्रेने आज मैदानात जी गोलंदाजी केली ती गोलंदाजीला मात्र दाद द्यावी लागेल. चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. एक प्रसाद म्हात्रे सारख्या फलंदाजाला मात्र त्यानं पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. चांगला चेंडू, नक्कीच आपण पाहतोय, परंतु बॅट चेंडूचा तितका संपर्क मात्र काहीच झालेला नाहीये. नक्कीच आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाले. 4 धावा मायनस झालेल्या आहेत मित्रांनो. 4 धावा ही चॅलेंजिंग ओव्हर होती, यामध्ये आपल्याला 4 धावा मायनस कराव्या लागतील. 31 धावा धावफलकावर लागल्यात. 4 धावा मायनस करून आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावर लागल्यात. चार ओव्हरचा खेळ संपन्न झाला. आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळायला. कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थानं रुपेश म्हात्रे याचं, कारण आपल्याकडे असलेला अनुभव त्यानं नक्कीच पणास लावत त्या गोलंदाजीचा वर्चस्व दाखवलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहिलं तर दिवेश कलपटे.
कौतुक करावं लागेल दिवेश याचं सुद्धा, कारण मागील ओव्हरमध्ये दिवेशने सुद्धा सुरेखरित्या गोलंदाजीचा नजराणा पेश केला होता. तदनंतर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय दिवेश कलबाटे. चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षणामध्ये पूर्णपणे खराब फिल्डिंग पाहायला मिळालंय. बायच्या स्वरूपात आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकात लागले, टोटल 5 धावा. नक्कीच आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा दिवेश कलबटे आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु बॅट चेंडू तितका संपर्क होत नाही, परंतु आपण पाहतोय चेंडू जातोय सर. $39 ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. गोलंदाजी असं फलंदाजी असं दोन्ही संघांनी मात्र तितक्याच चांगल्या रीतीने खेळ साकारलाय. 39 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहतोय पुन्हा एकदा दिवेश कलबटे गोलंदाजीच्या मोर्चावर सज्ज होईल. 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला, अजूनही काही चेंडूचा खेळणं बाकी. आपण पाहतोय दिवेश कलबटे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावर आपल्याला जरूर पाहायला मिळाले. प्रसाद म्हात्रे ऑन दी स्ट्राईक आपण पाहतोय. चांगला चेंडू, खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल दिवेश कलबटे याचं, कारण प्रसाद म्हात्रे सारखा एक मोठा खेळाडू, नक्कीच त्या मोठ्या खेळाडूला आपण पूर्णपणे बॅकफुटला गेलेला जरूर पाहायला मिळतोय. कारण प्रसाद म्हात्रेच्या बॅट मधून मात्र आता काहीशे मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीयेत. चांगली कमबॅकिंग गोलंदाजी दिवेश कलबटेच्या त्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा फसवा चेंडू, परंतु मात्र झेल काहीच होत नाहीये. पुन्हा एकदा जीवदान पूर्णपणे आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे याला पुन्हा एकदा जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवावा लागेल, कारण आता मात्र मोठ्या फटक्याची गरज आहे. चांगला स्कोर निर्माण करायचा असेल तर चांगली सुरुवात आपण पाहतोय. चांगला खेळ जरूर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा दिवेश कलबटे गोलंदाजीच्या मोर्चावर सज्ज होईल. प्रसाद म्हात्रे आपण पाहतोय ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय, तिथे क्षेत्ररक्षण जरूर तैनात. आता मात्र कोणती चूक नाही. प्रसाद म्हात्रे बॅक टू दी पॅव्हिलियन. आपण पाहतोय चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात आपण पाहिलंय तर दीप नेटारे आपण पाहतोय. दीप नेटारे आपण पाहतोय स्ट्रायकिंगच्या मोर्चावरती आपण जरूर पाहायला मिळतोय. चांगला खेळ आपण पाहिलाय. चांगला चेंडू आपण पाहतोय दिवेश कलबटे याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. हलक्या हाताने चेंडूला जरूर खेळून काढला आपण पाहिलंय तर एकच धाव्या चेंडूवरती म्हणजे 40 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहिलं 5 ओव्हरचा खेळ संपन्न झाले आणि 40 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे साई शिवरीच्या संघाने गोलंदाजीवर वर्चस्व जरूर दाखवले. कार्लेकर कुरुल रायडर्स हा संघ पूर्णपणे आपण पाहिलं तर आता मात्र बॅकफुटला गेलेला पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावर लागल्यात. 5 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय आणि 40 धावा असं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतंय.
नक्कीच आपण पाहतोय कुरुळ प्रीमियर लीग अर्थात कुरुळकरांच्या अभिमानाची आणि एकजुटीची स्पर्धा अर्थात कुरुळ प्रीमियर लीग आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा एक चांगलं आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. गोलंदाजीच्या मोर्चावर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 6 घेऊन आलाय. लास्ट ओव्हर आपण पाहतोय अथर्व गोलंदाजीच्या मोर्चावर सज्ज होताना जरूर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय तर दीप नेटारे नक्कीच आपण पाहिलं तर दोन्ही नवोदित खेळाडू आहेत. गोलंदाजी असो फलंदाजी असो या दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर नवोदित खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतात. चांगला चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडूला जरूर खेळून काढलाय. नक्कीच आपण पाहतोय तिथे थर्ड अंपायरचा इशारा केलाय मात्र थर्ड अंपायर कडे आपण डिसिजन पेंडिंग असेल रनआउट आहे की नाही. पंचांचा इशारा आला आहे की फलंदाज रनआउट स्वरूपात हितेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आउटचा इशारा आलाय पंचांचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धावा धाव फलकावर लागल्यात. आशिष पाटील बॅक टू द पॅव्हिलियन आपण पाहतोय.
44 धावा धावफलकावर लागल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय तर आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो, ही करूर प्रीमियर लीग आपण पाहतोय, अर्थात चांगली खेळी आपल्याला जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावर अथर्व पाहायला मिळतोय. चांगला फटका जरूर आपण पाहतोय, मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु बॅट चढण्याच्या इतका संपर्क होत नाहीये. आपण पाहतोय मैदानात स्वप्नील वाळंज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर आता मात्र कार्लेकर करूर रायडर्स हा संघ पूर्णपणे बॅक. स्वप्नील वाळंज याने जर 6 मारला तर रिव्हर्स 6 मारावं लागेल, तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ओमकार पाटील यांच्याकडून. मनीष गोडलेकडून यासाठी 1000 रुपये आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय, बॅट चढण्याच्या काहीच संपर्क होत नाही आहे. चोरट्या स्वरूपात 1 धाव धावफलकावर लागते. 44 धावा धावफलकावर लागल्यात आणि 45 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे आपण पाहतोय तर साईश वॉरियर्स या संघासमोर 45 धावांचं लक्ष आहे. 44 धावा धावफलकावर लागल्यात. एक चांगली इनिंग आपण पाहतोय, चांगली सुरुवात. 45 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे साईश वॉरियर्स या संघासमोर. नक्कीच आपण पाहतोय 45 धावांचं लक्ष असेल. 44 धावा धावफलकावर लागल्यात आणि मी पुन्हा एकदा माझे साथी समाजोल्लासक आशुतोष पाटील यांना विनंती करतो की आपण माईक हाताळायचा आणि कॉमेंट्री करायची. धन्यवाद अभिजित. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला, जिथे आपण पाहतोय कार्लेकर करूर रायडर्स या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 44 धावा धावफलकावरती आल्यात आणि 45 धावांचं आव्हान असणार आहे ते अर्थात साईश वॉरियर्स या संघासमोर. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर 6 षटकांमध्ये 45 धाव्या कमी जरूर आपण म्हणूया, कारण का ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली ना तर नक्कीच कौतुक करावं लागेल ते अर्थात साईश वॉरियर्स संघाचं. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट एक अनिश्चित खेळ आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर आता मात्र या 45 धावा कशा पद्धतीने सेव्ह केल्या जातील याच्याकडे देखील सुद्धा लक्ष द्यावं लागेल. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय टेबल टॉपर 1 विपक्ष टेबल टॉपर 2, अर्थात आपण पाहिलं तर स्माइल्स फनी स्पोर्ट्स विपक्ष. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच हा सामना संपल्यानंतर आपण पाहिलं तर 15 मिनिटाचा इथे ब्रेक असेल आणि 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण क्वालिफायचा सामना खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. परंतु यापुढील सामना असणार आहे स्माइल्स फनी स्पोर्ट्स संघ. आपण कुठे जायचं नाहीये याची नोंद घ्या. चला, साईश वॉरियर्स संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. सर्व खेळाडूंना एक सुंदर अशी ऑफर आपण पाहतोय की सुयोग हेअर कटिंग अर्थात सुयोग लाड अक्षी यांच्याकडून आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये जो द्वितीय क्रमांक संघ पटकावेल त्या सर्व खेळाडूंना सुयोग हेअर कटिंग यांच्याकडून 1 टाइम कटिंग आणि दाढी फ्री असणार आहे याची नोंद घ्या. 11च्या 11 खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. तर उद्या पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे आपण पाहतोय चालू असलेला सामना, आजच्या दिवसातील दुसरा सामना कार्लेकर करूर रायडर्स विपक्ष साईश वॉरियर्स. लीग स्टेज मधील आपण पाहिला तर अंतिम सामना आहे. याच्यानंतर आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलचा सामना आपण खेळवणार आहोत. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये
मार्गस्थ होत असताना एकीकडे आपण पाहिलं तर बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू अर्थात 40+ खेळाडू रुपेश म्हात्रे आपण पाहतोय, तर त्याच्या समोर स्वतः कर्णधार जयेश पाटील आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते, कारण का जयेश पाटीलने या स्पर्धेमध्ये अर्धशतक सुद्धा आपल्या नावे केले. तर तो खेळाडू आता मात्र नक्कीच कशा पद्धतीने खेळ करणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जयेश पाटीलने प्रत्येक KPL स्पर्धेमध्ये नक्कीच एक चांगला खेळ करून दाखवलाय. गतवर्षी आपण पाहिलं तर थोडासा बाकफुटला पाहायला मिळाला, परंतु या वर्षीच्या हंगामापासून सुद्धा त्याने दमदार सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कार्लेकर कुड रायडर्स हा संघ देखील तितका ताकदीचा संघ. प्रसाद म्हात्रे, सुयोग पाटील, निलेश कार्लेकर असे दिग्गज खेळाडू आपण पाहतो त्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. पंचेचाळीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ते अर्थात साईश वॉरियर्स या संघाला. साईश वॉरियर्स संघ सुद्धा आपण पाहिलं तर तितका ताकदीचा संघ आहे. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर तितकेच ताकदीचे आहेत. तदनंतर शुभम पाटील असेल, दिवेश कलबट्टे असेल, नक्कीच एक चांगले खेळाडू आपण पाहतोय त्या संघामध्ये आपण पाहतोय. तर नक्कीच या 45 धावा सेव्ह करणार यश येईल का कार्लेकर कुड रायडर्स या संघाला, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. सुयोग पाटील येतोय, एक नवोदित खेळाडू कुळ गावासाठी, ज्याने नक्कीच एक चांगलं क्रिकेट खेळलं. गतवर्षीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर गतवर्षीच्या हंगामामध्ये त्याने अतिशय चांगल्या दर्जाची एक अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. या सामन्याला सुरुवात करायची आहे. ऑफिशियल पंच आपण पाहतोय प्रसाद पाटील आणि भागेश पाटील. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतो हलक्याच बॅटने खेळलेला फटका, तिथे हितेश पाटील तैनात पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर एकही धाव मात्र येत नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी जरूर करावी लागेल, कारण का 45 धावा सेव्ह करायच्या आहेत. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे आहेत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा पासून रोखायचं आहे अपोजिट संघाला. हा देखील आपण पाहिलं तर एक चांगला फटका पाहायला मिळतोय जयेशच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. बॅट मधून येतोय. या 4 धावेने आपण पाहिलं तर अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात साईश वॉरियर्स संघ. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिथे 45 धावांचा पाठलाग करत असताना मात्र एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच संयमी खेळा आणि जयेश पाटील यासाठी ओळखला जातो. खराब चेंडूवरती नक्कीच तो मोठे फटके खेळत असतो आणि चांगल्या चेंडूचा तो सन्मान देत असतो, रिस्पेक्ट देत असतो आणि त्या पद्धतीचे खेळी आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगला टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि जयेश पाटीलने सुद्धा त्याला सन्मान दिला. सन्मानपूर्वक खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कधी डाव तुझा तर कधी डाव माझा या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळतंय. कारण का पहिल्या चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो निर्धाव जातोय. अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या षटकामधील. या चेंडूवरती मात्र सरळ बॅटने खेळला फटका. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. या षटकाचा खरपूर समाचार घेतला जातोय जयेश पाटीलच्या बॅट मधून. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय जयेश पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळते, परंतु कमबॅक करावं लागेल सुयोग पाटील याला. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय जयेश पाटीलच्या बॅट मधून. सेकंड इन अ रो, बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय जयेशच्या बॅट मधून पाहायला मिळते. या 4 धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, अर्थात 12 धावा धावफलकावरती लागल्यात.
साईश वॉरियर्स हा संघ आपण पाहिला तर नक्कीच एक भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर नक्कीच एक दमदार कामगिरी पाहायला मिळते. या षटकातील आपण पाहतो अंतिम चेंडू. बघूया अंतिम चेंडूवरती काय घडतंय मैदानामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय तितका चांगला फटका कॅप शोधून काढलाय. चेंडू सीमारेषा बाहेर खणखणीत दणदणीत. तब्बल आपण पाहिलं तर 4 चौकार जयच्या बॅट मधून पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कुरुळ गावामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात कित्येक स्पर्धांमध्ये ज्याने मालिकावीर असा पुरस्कार पटकावलाय असा प्रसाद म्हात्रे उर्फ पिंट्या येतोय गोलंदाजच्या मोर्चावरती. बघूया प्रसादला इथे नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल कारण का आपला संघ अडचणीत सापडलाय. त्यामुळे इथे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं तितकंच महत्वाचं आहे. अपोजिट आपण पाहिलं तर रुपेश म्हात्रे आपण पाहतोय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंड वरती जयेश पाटील. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज पिंट्याचा. पहिला चेंडू आपण पाहतोय जरूर अपील केला जातोय परंतु पंच अपील फेटाळतात. एक चांगला चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती एकही धाव मात्र येत नाहीये. बघा क्रिकेटचं समीकरण आपण पाहिलं ना तर प्रत्येक वर्षी नवीन नियम बदलत असतात आणि त्या नवीन नियमामध्ये आपली स्पर्धा सुद्धा फॉलो केली जाते. या स्पर्धेचा नक्कीच आपण विचार केला. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूने बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू नक्कीच इथे सांगत आहोत. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. संघाची धावसंख्या मात्र इथे नक्कीच स्थिरावते ती अर्थात 16 वरती. आपण बोलत होतो नक्कीच क्रिकेटवरती पूर्णपणे नियम चेंज होत असतात. या चेंडूवरती नक्कीच बोलूया. या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं पाहायला मिळतंय मयूर जाधवच्या माध्यमातून जिथे एक धाव नक्कीच पूर्ण केली झाली या चेंडूवरती. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथमतः चॅलेंज षटक आपण हाताळतोय. या वर्षीपासून आपण पाहिलं तर एक नवीन नियम अर्थात आयएसपीएलच्या माध्यमातून आयएसपीएलला आपण फॉलो करतोय. इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर नक्कीच मोठमोठ्या खेळाडूंना इथे संधी दिली जाते आणि टेनिस क्रिकेट विश्वामधली आपण पाहिलं तर सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्या स्पर्धेकडे मानलं जातं गणलं जातं आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय ही स्पर्धा सुद्धा त्या पार्श्वभूमीवर आपण नक्कीच संपन्न करतोय. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. पिंट्याचा पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. जयच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक जरूर तैनात परंतु चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावे. तर सध्याच्या हंगामामध्ये पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळाला परंतु काल जो खेळ केला अर्धशतक लगावलं त्यानंतर स्वतःवर कॉन्फिडन्स आला आणि नक्कीच आता मात्र आपल्या संघासाठी तो नक्कीच एक चांगली इनिंग करतोय. सध्या आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून तब्बल 5 चौकार आलेले पाहायला मिळत आहेत. सुंदर कामगिरी आपण पाहतो आपल्या संघासाठी पाहायला मिळते. जयेश पाटीलच्या बॅट मधून 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात जिथे दुसरा षटक हे प्रगतीपदावर पाहायला मिळते. प्रसाद वरती आता मात्र हल्लाबोल केलाय. पहिले 2 चेंडू जरूर निर्धाव आले परंतु आता मात्र या चौथ्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका आलाय. गॅप नक्की शोधून काढण्याचा प्रयत्न परंतु गणेश तंगणकर तिथे तैनात पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे अर्थात पॉवर प्लेच्या षटकातील जिथे रुपेश मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय.
जयेश पाटील आणि संघाने आपण पाहिलं तर नक्कीच जाणलंय की 45 रन्सचं केवळ टार्गेट आहे, त्यामुळे नक्कीच 45 धावांचा पाठलाग करत असताना एक संयमी खेळ होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपण पाहतो नक्कीच, परंतु इथे मात्र चांगला एफर्ट्स आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अथर्व पाटील तिथे तैनात पाहायला मिळतोय, सॉरी दीप नेटारे आपण पाहतोय. एक धाव तर नक्कीच मिळणार या चेंडूवरती आणि षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा देखील इथे समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आपण पाहिलं तर आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशी आपण पाहिलं तर दर्जेदार असे सामने सुद्धा पाहायला मिळत आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर लीग स्टेज मधील आपण शेवटचा सामना पाहतोय. यानंतर आपण पाहिलं तर क्वालिफायर राऊंडचे सामने घेणार आहोत. तर बघूया हा सामना कोण जिंकणार. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच 70 ते 80% सामना झुकलाय तो अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, अर्थात साई वॉरियर्स या संघाच्या बाजूने. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत अंतिम चेंडू पडत नाहीये, रिझल्ट येत नाहीये, तोपर्यंत नक्कीच इथे कष्ट घ्यावे लागतील गोलंदाजाला. नवीन गोलंदाज सुयोग पाटील आपण पाहतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. तोच गोलंदाज आता मात्र वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय. बावीस धावांची अजूनही गरज आहे. या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा तिथे मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक अचूक टप्पा आपण पाहतोय आणि या पद्धतीने गोलंदाजी जरूर करावी लागेल कार्लेकर कुरुड रायडर्स या संघाला. चांगली सुरुवात आपण पाहतो या षटकामध्ये सुयोगच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच चांगला पाहायला मिळते. दीप नेटरच्या माध्यमातून फेकी सुद्धा चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. एक धाव तर जरूर येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या, अर्थात गुणलेखक मित्र अभिजित रायरे सांगतात की 24 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि नक्कीच इथे संयमी खेळ पाहायला मिळतोय. संघाने जाणलंय की अर्थात साई वॉरियर्स या संघाने की 45 धावा केवळ करायच्या आहेत, त्यामुळे संयमी खेळ होणं देखील तितकंच महत्वाचं आणि त्या पद्धतीचं क्रिकेट आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर. कामगिरी करतोय, दमदार कामगिरी आपण पाहतो त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. तब्बल 6 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. आपल्या संघासाठी एक नक्कीच एक चांगली इनिंग खेळ करत असताना 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3रा षटक मार्गस्थ असताना हा चेंडू सुद्धा आपण पाहतो बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहतो राजेश पाटील तिथे तैनात पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकही धाव मात्र येत नाहीये. या चेंडूवरती एक चांगलं कमबॅक सुद्धा पाहायला मिळतंय गोलंदाज सुयोगच्या माध्यमातून, जिथे नक्कीच आता मात्र उर्वरित 2 चेंडू मध्ये सुद्धा या पद्धतीचे चेंडू फेकावे लागतील गोलंदाज सुयोग याला. राईट मोर द विकेटचा मारा आपण पाहतोय. हा चेंडू सुद्धा आपण पाहतो हलक्याच बॅटने खेळायला फटका. नक्कीच जयेशने जाणले की धावा आल्यात, धावा येत आहेत, त्यामुळे संयमी खेळ देखील होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने खेळी करत असताना जयेश पाटील एका धावेने आपण पाहतो 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे आपण पाहतो एक नक्कीच भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये मजबूत पकड धरलंय ते अर्थात साई वॉरियर्स या संघाने. या षटकातील अंतिम चेंडू, बघूया अंतिम चेंडूवरती काय घडतंय. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुयोगने. चांगला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा जरूर प्रयत्न. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, फेकी होईल, तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय नक्कीच इथे 30 देखील समाप्त होते आणि 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 30 धावा.
10च्या सरासरीने आपण पाहतोय आतापर्यंत धावसंख्या जमा करण्यात यश लाभलंय ते अर्थात साई वॉरियर्स या संघाला. परंतु आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये केवळ 15 धावेची गरज आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद मात्र येतोय. चॅलेंज षटक असणार आहे. या चॅलेंज षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कमीत कमी 10 धावा करणं अनिवार्य आहे. अन्यथा आपण पाहिलं तर नक्कीच जेवढ्या धावा करणार तेवढ्या आपण पाहिलं त्याच्या अर्ध्या धावा मायनस करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. आयोजक षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय प्रसाद याचा. पहिला चेंडू आपण पाहतोय हलकाच बॅटने खेळलेला फटका जिथे मयूर तैनात पाहायला मिळतोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावीनंतर आपण पाहतो 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पूर्णपणे आपण पाहिलं तर या सामन्याचा विचार केला तर जरूर पूर्णपणे संत गतीने सामना चालू आहे. ज्या पद्धतीने आपण विचार केला तर मोठमोठे फटके येत नाहीयेत. कारण का सुरुवातीला आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे फायदा घेतला जयेशने, परंतु आता मात्र त्याने जाणलंय या चेंडूवरती मोठा फटका खेचण्याचा जरूर प्रयत्न, परंतु मयूर तिथे तैनात पाहायला मिळतोय लॉंगॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय आणि एका धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या 32 रन्स ऑन द बोर्ड. बिनबाद 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती मात्र मोठा फटका क्षेत्ररक्षक तैनात झेल टिपला जाईल आणि फलंदाज रुपेश मात्रे बॅक टू दी नवीन फलंदाज आपण पाहतोय कुरुळगावचा बायकरमॅन शुभम पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करत असताना. ज्या शुभम पाटीलने आपण पाहिलं तर आतापर्यंत या स्पर्धेमध्येच केवळ दर्जेदार कामगिरी केली आहे. मागील 7 सीझनचा आपण जर विचार केला तर शुभम पाटीलच्या बॅटमधून केपीएल या स्पर्धेमध्ये कधीच धावा पाहायला मिळाला नाहीये, परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिला तर या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. मागील 2 दिवसाचा विचार केला तर जरूर एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट चांगली फलंदाजी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु आता मात्र केवळ जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 13 धाव्यांची गरज आहे ती अर्थात साई वॉरियर्स या संघाला. बघूया प्रसाद मात्र येथे कशा पद्धतीने कामगिरी करतोय. आले आले आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हरी चेंडू सीमारेषा बाहेर शुभम पाटीलचा बोलबाला. आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून सुरुवात. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. पंच प्रसाद पाटील यांचा इशारा येतो की हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर आहे. अवांतर स्वरूपाने नक्कीच धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते अर्थात 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु खराब क्षेत्ररक्षण दिनेश पाखरेच्या माध्यमातून. जिथे एकही धाव मात्र होत नव्हती तिथे मात्र एक धाव पूर्ण करण्यात यश लाभलंय दोन्ही फलंदाजांना आणि एका धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. केवळ आता मात्र 5 धावेची गरज आहे. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय.
षटकातील शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक धाव जरूर येते आणि इथे आपण पाहिलं तर चॅलेंज षटक होतं. 11 धावा पूर्ण झाल्या आणि इथे सामना विजय झाला तो अर्थात साईश वॉरियर्स. अभिनंदन साईश वॉरियर्स. क्वालिफायरचा सामना आपण इथे खेळवणार आहोत. तर क्वालिफायरचा सामना असणार आहे तो अर्थात टेबल टॉप चे दोन संघ अर्थात स्माइल्स वर्णी स्पोर्ट्स विपक्ष साईश वॉरियर्स या दोन संघादरम्यानची पहिली लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 15 मिनिटाच्या अवधीनंतर आपण इथे सामन्याला सुरुवात करतोय. याची नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी नक्कीच आपण पाहिलं तर